तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आता जीविका गेलेली आहे स्कूलला. ती गेल्यानंतर मग मी माझं जे रुटीन आहे तर ते पुढे कंटिन्यू करायला घेतलेलं आहे. तर रात्री आम्हाला यायला येतनं थोडंसं लेट झालेलं होतं, त्याच्यामुळे सकाळी उठायला सुद्धा थोडंसं लेटच झालं. आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो एका बड्डे पार्टीला, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर बड्डे जो आहे तो लेट सुरू झाला, त्याच्यामुळे मग आम्हाला सुद्धा यायला थोडंसं लेट झालं. आणि त्याच्यामध्ये बाहेर पावसाचं वातावरण म्हटलं की रोडमध्ये इतकं जास्त ट्रॅफिक असतं आणि त्याच्यासोबतच पाऊस म्हटलं की सगळीकडे पाणी पाणी झालेलं असतं. आता खरं तर ना अशा ठिकाणी जायचं म्हटलं ना तर मला नकोच वाटतं, कारण की पावसाचे दिवस म्हटलं की थोडीशी चिकचिक वगैरे होते. पण जर आपल्या जवळचं काही एखादं फंक्शन असेल तर आपल्याला मग जावंच लागतं. तर तिकडे गेल्यामुळे मग रात्री आम्हाला यायला लेट झालं आणि मग सकाळी उठायला सुद्धा उशीरच झाला. मग म्हटलं चला आता पटकन पहिल्यांदा म्हटलं जीविकाचा टिफिन आधी रेडी करून देऊयात आणि त्यानंतर मग म्हटलं आपलं जे रोजचं रुटीन आहे ते फॉलो करूयात. आता ती एकदा स्कूलला गेली ना की मग बाकीचं काम जे आहे ते निवांत झालं ना तरी सुद्धा चालतं, कारण की तिचं स्कूलला टायमिंगवरती जाणं हे माझं पहिलं काम असतं. त्यामुळे आधी तिचं सगळं आवरून दिलं, टिफिन वगैरे तिला तयार करून दिला आणि मग माझ्या कामांना मी लागले. आता या ड्रॉवरमध्ये येत ना काल तिने एक वस्तू जी आहे ती बाहेर काढलेली होती. आता हा जो ड्रॉवर आहे ना तर तो तिच्यासाठीच ठेवला आहे. जे काही तिची खेळणी वगैरे असतील ते सगळं ती यामध्येच ठेवते. पण तिने काल काय त्यातून तिला ते घ्यायचं होतं म्हणून तिने ते बाहेर काढलेलं होतं आणि ते काही तिला व्यवस्थित लावताच आलं नव्हतं आणि मग ते तसंच राहिलं. आता रात्री आम्हाला जायचं होतं काल, त्याच्यामुळे ते काही मला जमलंच नव्हतं. मग म्हटलं चला आता दुसऱ्या दिवशी म्हटलं आपण हे सगळं व्यवस्थित असं सेट करून घेऊयात. आता हे फर्निचरचं आहेत ना एक खूप जास्त म्हणजे डोक्याला तापच असतो की हे सगळं व्यवस्थित असं जर नाही ऑर्गनाईज झालं ना तर ते खूप जास्त आपल्याला त्याचा त्रास होतो. एकतर हे ड्रॉवर आहेत ना असे ट्रॉलीसारखे असतात, जे की काढायला वगैरे तर मला अजिबात जमत नाही. पण आता काय म्हटलं चला तिने कसं तरी ते बाहेर काढूनच ठेवले, तर ते लावण्याशिवाय पण मला काही पर्याय नव्हता. मग कसं बसं ते मी ते याच्यात ॲडजस्ट केलं आणि मग फायनली मी ते लावलं. शक्यतो मी ते ट्रॉली आहेत ना पूर्ण बाहेरच काढत नाही, कारण की ते आहेत ना लावायचं म्हटलं ना की खूप जास्त माझा त्यामध्ये वेळ जातो. आजसुद्धा माझे 15 ते 20 मिनटं फक्त ते ट्रॉली ॲडजस्ट करण्यामध्येच गेले. त्यामुळे मग मी शक्यतो ते जास्त काही बाहेर काढत नाही. फक्त काही क्लिनिंग वगैरे करायचं असेल ना तर त्याच वेळेस मग माझं काम तिथे सुरू असतं. आता ते कसं तरी मग ॲडजस्ट करून घेतलं आणि मग त्यानंतर म्हटलं चला आता थोडीशी इथली सुद्धा क्लिनिंग आहे ती करून घेऊयात. 1-2 साड्या होत्या, बऱ्याच दिवसांपासून त्या आणलेल्या आहेत पण त्या घरामध्ये तशाच आहेत. आता जेव्हा कधी मी साड्यांच्या दुकानामध्ये जाते ना, एखादी साडी अशी असते ना की ती आपल्या मनामध्ये बसतेच, की मग ते असं होतं आपल्याला की मी ती कधी घेते. आणि अशीच मी एक साडी पाहिलेली होती, बऱ्याच दिवसांपूर्वी आम्ही गेलेलो होतो तेव्हा ती पाहिलेली होती आणि त्यानंतर मग मी लगेच ती घेतली सुद्धा, कारण की ती मला खूप जास्त आवडलेली होती. त्याची जी डिझाईन वगैरे आहे ते खूप जास्त मला आवडलेली होती, त्यामुळे मग मी ती घेऊन आलेले होते. पण ब्लाऊज वगैरे काही शिवणं मला झालंच नव्हतं. मग म्हटलं चला आता आज ते सगळं आपण काढून ठेवूयात, म्हणजे जे आहे ते मला त्यांना ज्या ताईंकडे मी शिवते तर त्यांच्याकडे मग ते स्टिचिंगसाठी देता येईल. तर आता कसं कधी अचानक कुठे फंक्शन वगैरे असलं तर मग असं घरामध्ये साडीला फॉल पिको वगैरे केलेला असला, ब्लाऊज वगैरे व्यवस्थित असेल तर मग आपल्याला ते वेअर करायला पण पटकन जे आहे ते बरं पडतं. आता बऱ्याच दिवसांपासून मी ती आणली आहे पण फॉल पिकोला वगैरे देणं काही माझ्याकडून झालंच नव्हतं. मग आज म्हटलं चला सगळं जे आहे ते म्हटलं आज आपण काढूयात. जेवढ्या काही साड्या वगैरे द्यायच्या आहेत तर मग म्हटलं त्यासुद्धा आपल्याला फॉल पिकोला देता येतील. आणि मग आता इथे कम्प्युटरच्या टेबलवरचा सगळा पसारा आवरून घेतला आणि मग आता म्हटलं चला सगळं झाडून वगैरे टेबल खालून सुद्धा घेऊयात. रोजच्या रोज सगळं वरून तर आपलं झाडून असतंच, पण कधीतरी मग जेव्हा टायमिंग वगैरे असेल ना तेव्हा मग मी ते पूर्ण सगळं व्यवस्थित असं झाडून वगैरे घेत असते. कारण की कसं ड्रॉवरच्या पाठीमागे सगळा कचरा वगैरे कधी जाऊन बसला तर ते आपल्याला रोजच्या रोज काही जमत नाही. मग ते असं कधीतरी वेळ असेल तर मग ते सगळं मी क्लीन करत असते. आणि मग आज इथे हा छोटा ड्रॉवर होता तर म्हटलं त्यामध्ये सुद्धा काही आहे का बघूया जे की न लागणार आहे, कारण की कसं यामध्ये गोळ्या वगैरे असतात हॉस्पिटलच्या, आपण जेव्हा कधी आजारी वगैरे पडतो तेव्हा त्या घेतलेल्या असतात आणि 1-2 डोस खाल्ले की परत नंतर काही त्या गोळ्या वगैरे खाणं होत नाही आणि मग ते अशाच पडून असतात. मग त्यामध्ये बरंचसं न लागणारं सामान होतं. आता जेवढ्याची गरज आहे ना तर तेवढंच मी यामध्ये ठेवते, पण असं होतं ना की कधीतरी एखाद्या 1-2 गोष्टी त्यामध्ये आपल्याकडून सुद्धा राहून जातात. आधी मग इथे आईंशी गप्पा मारता मारता माझं हे काम जे आहे ते सुरू होतं. आता मोबाईलचे चार्जर असतात, हेडफोन असतात जे की लागतायत न लागतायत असं म्हणून मग आम्ही दोघी जे आहे ते पाहत होतो की कोणत्या गोष्टी लागतायत
किंवा काय. आणि घरामध्ये जीविका गेल्यानंतर आम्ही दोघीच असतो, त्यामुळे मग दिवसभर आमच्या दोघींचं जे आहे ते सुरू असतं, गप्पा गोष्टी मारणं किंवा इतरही काही गोष्टी ज्या आहेत मग ते आमच्या दोघींचं डिस्कशन जे आहे ते चालू असतं. एकदा जीविका स्कूलवरून आली की मग आमचं घर जे आहे ते भरल्यासारखं होतं. म्हणजे ना इतका जास्त घरामध्ये गोंधळ असतो ना की मग काही विचारायलाच नको. आणि जेव्हा ती स्कूलला जाते ना तेव्हा एकदम घर असं शांत होतं आणि अजिबातच घरामध्ये करमत नाही आम्हाला कोणालाच. जोपर्यंत ती येत नाही ना तोपर्यंत आमचं हे असं सुरू असतं. मग एकमेकींशीच आम्ही गप्पा मारत असतो. आता म्हटलं जेवढं काही आपल्याला लागतंय तेवढंच फक्त यामध्ये ठेवूयात. आता कितीही आपण ते डिस्कार्ड केलं ना तरी सुद्धा 8 दिवसांनी पुन्हा येत ना आहे ते तसंच होतं आणि पूर्ण गोष्टी त्यामध्ये पुन्हा ते येत राहतात. आता कितीही आपण नाही म्हटलं तरी सुद्धा इकडच्या गोष्टी तिकडे होतात आणि मग न लागणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अशा राहतात. तर मग म्हटलं आता बघूयात काय यामध्ये आहे किंवा काय नाही आहे. आपल्याला जेवढं लागतंय म्हटलं तेवढंच ठेवूयात आणि जे न लागणार आहे ते म्हटलं साईडला काढून ठेवूयात. मग हेडफोन वगैरे सगळे आधी चेक केले की चालू आहेत का किंवा चार्जरच्या ज्या कॉर्ड वगैरे असतात. आणि मग आता जेवढं चालू आहे तेवढंच म्हटलं ठेवूयात एक्स्ट्राच्या. मग ते खूपच जास्त पसारा होतो त्यांचा सुद्धा. मग ते सगळं ड्रॉवरमधले आधी व्यवस्थित करून घेतलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता आपलं डस्टिंग आज करून घेऊयात. 2-3 दिवस आहेत ना पाऊस नव्हता, त्याच्यामुळे आहेत ना खूप जास्त धूळ घरामध्ये आली होती. आता पावसाचं वातावरण असलं ना की धूळ जास्त काही येत नाही, कारण की हवा कितीही सुटली ना तरी सुद्धा मातीमध्ये ओलावा असतो, त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण हे खूप जास्त कमी असतं. मग 2-4 दिवसातून एकदा क्लिनिंग केली ना तरी सुद्धा चालतं. पण आता पावसाचं वातावरण नसलं ना की मग काय होतं, खूप जास्त धूळ घरामध्ये येते. म्हणजे रोजच्या रोज जरी ते क्लिनिंग केली ना तरी सुद्धा मात्र काही ते क्लीन वगैरे होत नाही. असं वाटतं की खूप जास्त धूळ आहे. आणि फर्निचर घरामध्ये असलं ना की हे आपलं काम जे आहे ना तर ते वाढतं, ते म्हणजे फर्निचर क्लीन करण्याचं. आता फर्निचर तर क्लीन करायला घेतले, पण तिथं म्हटलं कशाचा डाग लागलेला होता ते काही कळतच नव्हतं. म्हणजे हाताने ते क्लीन करत होते, पण ते काही निघतच नव्हतं. शेवटी मग ते चाकूने मी व्यवस्थित असं सगळं ते घेतलं व्यवस्थित साफ करून आणि मग म्हटलं ते सुद्धा क्लीन करून घेऊयात, कारण की ते खूपच जास्त असं त्याला चिटकून बसलेलं होतं हाताने, ते काही निघतच नव्हतं. आता हे काम फक्त जीविकाचंच असतं, कारण की तेच तिचं काम जे आहे ते सुट्टी असली की असं तिचं काहीतरी काम असतं. आता मग म्हटलं ते असं तर काही निघत नाहीये. मग चाकूच्या मदतीने ते व्यवस्थित मी असं काढून घेतलं आणि मग म्हटलं सोफे वगैरे सुद्धा छान असे साईडने वगैरे क्लीन करूयात. तसं येत नाही, याला क्लीन वगैरे नाही केलं ना तरी जास्त काही असं वाटत नाही, कारण की कलरच फर्निचरचा जो आहे तो थोडासा ब्राउनिश कलरमध्ये आहे, त्यामुळे धूळ वगैरे अशी काही जास्त जाणवत नाही. पण मग म्हटलं चला आता एक केलेलंच आहे, आपण साफसफाईला सगळं घेतलेलंच आहे, तर मग म्हटलं सगळंच करूयात. 1-2 गोष्टी क्लीन करण्यापेक्षा मग म्हटलं सगळं एकदमच क्लीन करून घेतलं तर मग ते दिसताना सुद्धा छान दिसेल. मग कम्प्युटरचा टेबल वगैरे सुद्धा छान असा पुसून वगैरे घेतला. आता इकडे बेडमधल्या खिडक्या तर आम्ही जास्त काही सहसा ओपन ठेवत नाही, म्हणजे सकाळी थोड्या वेळ ओपन केल्या की दुपारी लगेच सगळं आम्ही खिडक्या वगैरे लावून घेतो. पण तरी सुद्धा आहेत ना यावरती सुद्धा खूप जास्त धूळ बसलेली असते. आणि मग आता म्हटलं चला हे सुद्धा सगळं आपण क्लीन करून घेऊयात. त्यानंतर मग मला शेंगदाणे वगैरे सुद्धा भाजून वगैरे ठेवायचे होते, पण त्याआधी म्हटलं आपलं क्लिनिंगचं जे मेन रोजचं काम आहे तर म्हटलं ते आधी करून घेऊयात. म्हणजे कसं एकदा मग आपण बाकीच्या कामांना लागलो आपल्या की मग या कामांकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग ही कामं करायची राहून गेली की मग ती राहून जातात आणि एकदा धूळ त्यावरती बसली की ती मग अजून जी आहे ती साचत जाते आणि मग ते पाहताना सुद्धा थोडंसं आपल्याला ते विचित्रच वाटतं. त्यामुळे मग म्हटलं चला आधी पहिलं हे आपलं काम आहे साफसफाईचं ते करून घेऊयात. म्हणून मग आधी टेबल वगैरे छान असा सगळा मी क्लीन करून घेतला आणि आज म्हटलं सगळं फर्निचर आपण व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं, जेणेकरून 2 दिवस तरी आपल्याला जे आहे ते टेन्शन राहणार नाही. एकदा फर्निचर क्लीन केलं ना तर मग 2-3 दिवस ते नाही केलं ना तरी सुद्धा चालतं. मग 3 दिवसातून एकदा का होईना फर्निचर मी क्लीन करतच असते, जेणेकरून मग पुढचे 2 दिवस तरी आपलं फर्निचरचं जे टेन्शन आहे क्लिनिंगचं तर ते जास्त काही आपल्याला राहणार नाही. मग सगळं फर्निचर क्लीन करून झाल्यानंतर ना सगळ्यात शेवटी मग दरवाजे वगैरे सुद्धा मी क्लीन करून घेतले. आता यावरती आहेत ना जास्त हाताचे डाग वगैरे दिसतात किंवा मग असं काही मुलांनी घेतलं हातामध्ये आणि ते चिकट डाग जर त्याला तसेच राहिले तर ते अगदी व्यवस्थित असं दिसतं, म्हणजे असं लांबून तर ते काही वाटत नाही, पण जेव्हा आपण जवळून ते पाहतो ना तेव्हा मग ते समजतं आपल्याला की हां बाबा इथे खूप जास्त हाताचे डाग जे आहेत ते उठलेले आहेत. मग आता ते सुद्धा सगळं आधी क्लीन करून घेतलं. त्यानंतर माझी जी काही रोजची आपली भांडी, किचन ओटा क्लीन करणं, बाथरूम क्लीन करणं, ही सगळी कामं जी आहेत ती आधी आवरून घेतली आणि मग शेंगदाणे वगैरे जे आहेत तर ते भाजायला घेतले. आता हे शेंगदाणे जे आहेत ना तर ते बियाणे ज्यावेळेस आम्ही पेरलेली होती ना शेंगदाण्याची तर त्यावेळेस आम्ही ते फोडलेले होते. आता जे काही मोठे मोठे शेंगदाणे असतात ना तर तेच त्यावेळेस घ्यावे लागतात आणि मग हे छोटे असे शेंगदाणे असतात ना तर ते तसेच राहतात. तर मग आता ते सगळं आम्ही निवडून घेतलेलं होतं. मग आता हे राहिलेले शेंगदाणे होते तर मग म्हटलं याचाच आपण कूट वगैरे करून ठेवूयात.
जेणेकरून आपल्याला सुद्धा शेंगदाण्याचा कूट होईल आणि मग हे सगळे एवढे शेंगदाणे आहेत त्याचं तरी काय करायचं, म्हणून मग मी यावेळेस काही एक्स्ट्राचे शेंगदाणे वगैरे फोडलेच नव्हते, कारण की आम्ही हे शेंगा ज्या आहेत ना त्या मोठ्या मशनीवरती फोडून आणलेल्या होत्या आणि मग त्या शेंगदाण्यातून जे आपल्याला मोठे मोठे दाणे असतात ना तर तेच घ्यायचे असतात. त्यामुळे मग आम्ही तेच घेतले बियाणे पेरण्यासाठी आणि जे काही छोटे राहिलेले असतात किंवा ज्याचे 2 भाग झालेले असतात शेंगदाण्याचे तर मग ते काही त्यामध्ये वापरता येत नाही, त्यामुळे ते सेपरेट ठेवले होते. आणि मग आता म्हटलं याचंच आपण कूट वगैरे करून ठेवूयात किंवा मग शेंगदाण्याची चटणी वगैरे बनवून ठेवूयात, जेणेकरून मग आपल्याला शेंगदाणे सुद्धा संपतील आणि मग आपल्याला सुद्धा जे आहे तर ते कूट वगैरे स्वयंपाकघरामध्ये लागतोच. तर मग आता तेच मग काल मी जे आहे ते सगळं असं निवडून वगैरे घेतलेलं होतं. दोघींनी मिळून सगळं व्यवस्थित असं साफ वगैरे करून ठेवलेलं होतं, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा म्हटलं बघूयात कुठे काही एखादा खडा वगैरे असेल किंवा मग एखादा शेंगदाणा खराब जर असेल तर मग ते खाताना सुद्धा आपल्याला तो थोडासा असा त्याची चव वेगळी लागते. त्यामुळे मग म्हटलं आधी सगळं व्यवस्थित असं निवडून घेऊयात. आता इकडे कढईमध्ये शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत इकडे आहेत ना मी थोड्याशा पाण्यामध्ये आहेत ना 2 चमचे मीठ टाकलेलं होतं, कारण की मला आहेत ना त्याचे खारे शेंगदाणे जे आहे ते बनवायचे होते. आता शेंगदाणे आहेत ना भरपूर होते, त्याचा एवढा कूट जर मी केला तर मग ते खूप जास्त झाला असता आणि तेवढ्याची मला काही गरज सुद्धा नव्हती. त्यामुळे मग म्हटलं थोडेसे शेंगदाण्यांचा कूट करूयात आणि मग बाकीचे जे शेंगदाणे आहेत तर मग म्हटलं ते खारे शेंगदाणे जे आहेत ना आपण बनवतो तर त्या पद्धतीने बनवूयात, म्हणजे संपून पण जातील आणि सगळ्यांना खायला ते आवडतं सुद्धा. तर आता इथे एवढे शेंगदाणे जे आहेत ना तर ते मी आधी भाजून घेतलेले होते आणि मग म्हटलं आधी हे थंड होण्यासाठी ठेवूयात, म्हणजे कसं एकदम जर गरम गरम वाटलं तर त्याला पाणी वगैरे सुद्धा सुटतं. त्यामुळे मग म्हटलं आधी हे छान असं थंड होऊन देऊयात, मग तोपर्यंत दुसरे जे शेंगदाणे आहेत तर मग म्हटलं त्याचं आपण खारे शेंगदाणे बनवूयात, तोपर्यंत हे शेंगदाणे माझे व्यवस्थित असे थंड होतील. आता इकडे ना शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला जास्त असं काही परतून नसते घ्यायचे, म्हणजे ज्यावेळेस आपण खारे शेंगदाणे बनवतो ना अगदी नॉर्मल जे आहे ते आपण गरम केले ना तरी सुद्धा ते चालतं. आणि पाण्यामध्ये ना मीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, अजिबात मीठ जे आहे ते सेपरेट असं राहता कामा नये. पाण्यामध्ये ते व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतरच मग ते पाणी जे आहे ते आपल्याला शेंगदाण्यामध्ये टाकायचं आहे. आता तुम्हाला मिठाचं प्रमाण कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मीठ जे आहे ते ॲड करू शकता. फक्त पाण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त होता कामा नये, थोडंसंच पाणी जे आहे ते आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं असतं. आणि ज्यावेळेस आपण खारे शेंगदाणे घेतो ना त्यावेळेस आपल्याला ते कंटिन्यू एकसारखं असं मिक्स करावं लागतं, नाहीतर मग ते खाली कढईला सुद्धा ते चिटकून राहतं आणि मग सगळं जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स होत नाही. त्यामुळे सतत ते आपल्याला असं हलवत राहावं लागतं. तर आता इथे बघा मी एक डबा जो आहे तो शेंगदाण्याच्या कुटाचा करून ठेवलेला होता आणि पूर्ण एक मोठा डबा जो असतो ना आपला स्टीलचा तर त्याचा थोडंसं त्याला कमी शेंगदाणे कूट जो आहे तो शेंगदाण्याचा माझा झालेला होता. आता एवढे शेंगदाण्याचा कूट जो आहे तो 15 ते 20 दिवस पुढच्या मला आरामशीर जाईल, म्हणजे त्याचं काही मला आता टेन्शन राहणार नाही. कधीही काही खिचडी वगैरे बनवायची म्हटलं किंवा मग भाजीसाठी जर लागत असेल तर मग ते पटकन घेऊन आपल्याला भाजीमध्ये टाकता येतो. आता या साईडचे जे शेंगदाणे जे मी कूट बारीक करून घेतलेला होता ना तर तो मी थोडासा ओबडधोबडच बारीक केलेला होता, कारण की याची मला चटणी बनवायची होती. आणि इकडे बघा आपले खारे शेंगदाणे सुद्धा आता बनवून तयार झालेले आहेत. थोडंसं अजून यामध्ये आहेत ना गरमपणा जो आहे तो अजूनही मला जाणवत होता, म्हणून म्हटलं फक्त डब्यामध्ये भरून ठेवूयात आणि मग थंड झाल्यानंतर मग म्हटलं त्याला झाकण लावूयात. म्हणून आधी हे शेंगदाणे एका डब्यामध्ये भरून घेतले, कारण की मला शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून घ्यायची होती. म्हणून मग म्हटलं चला आधी हे डब्यात काढून घेऊयात. आणि आता जी कढई मी भाजण्यासाठी वापरलेली होती ना तीच कढई मी वापरलेली आहे. सगळं मी एकाच कढईमध्ये केलं, जेणेकरून जास्त भांड्यांचा पसारा आपला होणार नाही आहे. तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे, तोपर्यंत म्हटलं चला लाल तिखट जे आहे ते म्हटलं काढून घेऊयात. आता लाल तिखटामध्येच शेंगदाण्याची चटणी केली ना तर ती चांगली लागते. कांदा लसूण मसाला टाकण्यापेक्षा यामध्ये लाल तिखट जर टाकलं ना तर चटणीची जी चव आहे ना ती चांगली लागते. आणि जास्त तिखट असेल ना तर ती अजून चविष्ट होते. थोडंसं जर आता तिखटाचं प्रमाण प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळं राहतं. आता आमच्या इकडे ना जास्त स्पायसीवालं खातात, खूप जास्त असं तिखट असेल ना तरच सगळ्यांना आवडतं. तर मग त्याच प्रमाणामध्ये मी इथे मसाले वगैरे काढून घेतले. आता मसाल्यांमध्ये फक्त मी लाल तिखटच टाकते, दुसरं मी काही लसूण वगैरे असं टाकत नाही. साधी सिंपलच अशी मी चटणी बनवत असते. फक्त याच्यासाठी ना थोडंसं आपल्याला तेल जे आहे ते जास्त लागतं. तर आता इथे कढईमध्ये तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये हे सगळे मसाले आहेत ना ते टाकून घेतले. मसाले परतत असताना ना गॅस आपला बारीक असला पाहिजे, तेल जास्त असं गरम नाही पाहिजेत, कारण की तेल जर खूप जास्त गरम झालं ना तर मसाला पटकन करपतो आणि मसाला करपला की पूर्ण जी चटणीची चव असते ना ती अगदी वेगळी होऊन जाते. त्यामुळे तेल जास्त गरमही नाही पाहिजे आणि जास्त थंडही नाही पाहिजे. तर आता इथे तेलामध्ये मग जो काही मी शेंगदाण्याचा कूट केलेला होता तर तो यामध्ये टाकलाय. आता एकदम असं बारीक जसं आपण खिचडीला वगैरे करतो ना तर त्या प्रमाणामध्ये हा कूट
कूट जो आहे तो ठेवायचा नाही, थोडासा असा तो मोठाच जो आहे तो राहिला पाहिजे, जास्त बारीकही नाही जास्त मोठाही नाही, मिडियम साईजमध्ये आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचेत. आणि मग सगळं जे आहे ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं, चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलं ना की बारीक गॅसवरती सगळं असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की छान अशी आपली शेंगदाण्याची चटणी जी आहे ती तयार होते. आणि चपातीसोबत, भाकरीसोबत, भाजीसोबत, भातासोबत तुम्ही कशासोबतही तोंडी लावू शकता आणि खूप छान लागते. अशा जर चटण्या घरामध्ये बनवलेल्या असतील ना, तर एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये भाजी नसेल ना तरीसुद्धा आपण ही चटणी जी आहे ती खाण्यासाठी घेऊ शकतो. मग जसं की जवसाची चटणी असते, कारळाची चटणी असते. आता इतर वेळेस तर ते घरामध्ये अवेलेबल असलं की मी ती बनवूनच ठेवत असते, पण यावेळेस शेंगदाणे भरपूर होते म्हणून म्हटलं चला यावेळेस आपण शेंगदाण्याची चटणी वगैरे बनवून ठेवूयात. आता मग ही सुद्धा मी एका डब्यामध्ये भरून घेतली आणि बघा आता आपली छान अशी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतीये. तर त्याच्यावरूनच आपल्याला अंदाज येतोच की आपली जी चटणी आहे ती कशा प्रकारची झालेली आहे. आणि दुपारी जेवणामध्ये आम्ही ती चटणी जी आहे ती ट्राय सुद्धा केलेली होती आणि टेस्ट सुद्धा खूप छान झाली होती. म्हटलं चला आता 15-20 दिवस तरी काय आता चटणीचं आपल्याला टेन्शन राहणार नाहीये, म्हणून मग आता इथे आधी चटणी जी आहे ती साईडला ठेवली आणि मग म्हटलं आता गॅसचा ओटा क्लीन करून घेऊयात, कारण की आता एवढाच याच्यावरती सगळं जे काही मी बनवलेलं होतं ना, तर मग म्हटलं आता तेवढं सगळं बनवलंय तर मग गॅसचा ओटा तर खराब होणारच, म्हणून म्हटलं चला आता आधी हे क्लीन करून घेऊयात. कारण की एकदा हे क्लीन करायचा कंटाळा केला आणि मग जर का आपण असंच बसलो ना की मग ते काम करायचं राहून जातं, हातासरशी ही कामं होऊन जातात. मग माझे कांदे सुद्धा संपलेले होते, तर मग ते सुद्धा मी गोठ्यातून घेऊन आले होते आणि कांदे असे मोकळे ठेवले ना की ते चांगले राहतात, पटकन असं खराब होत नाही. तर ते सुद्धा मग या ट्रॉलीमध्ये ठेवून घेतले. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.